विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी शरद बिरादार पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. आज आपण इयत्ता 12वी कला वर्गातील तसेच कॉमर्ससाठीचा अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 3 मागणी विश्लेषण डिमांड ॲनालिसिस या प्रकरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपणाला असं दिसून आलं की वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची जी शक्ती किंवा क्षमता असते तिला आपण उपयोगिता असे म्हणतो. आणि ही उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगितेमुळं माणसाच्या मनामध्ये ती वस्तू खरेदी करण्याची किंवा उपभोगण्याची इच्छा निर्माण होते आणि याचा परिणाम म्हणून उपयोगिता हीच मागणीचा खऱ्या अर्थानं आधार बनत असते. खरं पाहायला गेलं तर उपयोगिता ही स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. याचं कारण असं आहे, वस्तूमध्ये उपयोगिता आहे परंतु उपभोग घेणाऱ्याची इच्छा ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या प्रकरणामध्ये आपणाला मागणीचं विश्लेषण करायचं आहे आणि मागणीचं जे विश्लेषण आहे हे मागणीचं विश्लेषण उपभोक्त्याच्या वर्तनाशी कसं निगडीत आहे याबाबतचा आपणाला अभ्यास करावयाचा आहे. कारण वस्तूला मागणी निर्माण करणारा उपभोक्ता असतो आणि कोणताही सुज्ञ उपभोक्ता हा त्याला हवी असणारी वस्तू स्वस्तात मिळाली पाहिजे यासाठी तो निश्चितच प्रयत्न करत असतो. म्हणून मागणी विश्लेषणामध्ये उपभोक्त्याचं वर्तन हे अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे आणि त्याचाच आपणाला या प्रकरणामध्ये अभ्यास करावयाचा आहे. आता सर्वप्रथम आपण मागणीची संकल्पना पाहूया. सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा असे म्हटले जाते. आता एखादी वस्तू आपल्यापाशी हवीशी वाटते म्हणजेच तिला आपण इच्छा म्हणतो. मला पेन हवा वाटतो म्हणजेच माझी पेन बदलची इच्छा आहे. मला चॉकलेट खावीशी वाटते म्हणजेच माझी ती इच्छा आहे. मग आता या ठिकाणी एखादी वस्तू आपल्याजवळ हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. आणि सर्वसाधारणपणे काही लोकांच्या मनामध्ये ह्या ज्या काही इच्छा निर्माण होतात त्या इच्छेलाच ते मागणी असं संबोधतात. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी ही जी संकल्पना आहे ही सर्वसाधारण मागणी या संकल्पनेपेक्षा मोठी आहे, व्यापक आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये ज्या इच्छेला, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये काय आहे, ज्या इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि खर्च करण्याची मानसिक तयारी असते तीच इच्छा मागणी म्हणून पूर्णत्वाला जाते. म्हणजेच काय, मला चॉकलेट खावीशी वाटली, ही झाली माझी इच्छा. परंतु या इच्छेला जर मला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर माझ्या खिशामध्ये पैसे असणं गरजेचं आहे. मग माझ्या खिशामध्ये पैसे आहेत, चॉकलेट खरेदी करणे इतपत पैसे आहेत, ही झाली माझी खरेदी शक्ती. परंतु माझ्या खिशातून जेव्हा मी पैसे खर्च करण्याची तयारी दाखवतो मग याला म्हणतो आपण खर्च करण्याची मानसिक तयारी. तेव्हा ती मागणी पूर्ण होते. म्हणजे नुसतं मला चॉकलेट खावीशी वाटलं म्हणजे मागणी पूर्ण होऊ शकत नाही. तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी माझ्याजवळ तेवढे पैसे असले पाहिजेत. पैसे म्हणजेच आपण त्याला खरेदी शक्ती किंवा क्रय शक्ती असे म्हणतो. आणि ती वापरण्याची मानसिक तयारी म्हणजे जवळ असलेले पैसे खर्च करण्याची किंवा ते उपभोग घेण्यासाठी ते पैसे वापरण्याची मानसिक तयारी असणं
आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हाच इच्छेचं मागणीमध्ये रूपांतर होतं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा आहे. दूरदर्शन संच म्हणजेच TV. पण त्या व्यक्तीजवळ जर पुरेशी क्रयशक्ती उपलब्ध नसेल तर ती केवळ इच्छा असेल, मागणी नाही. जसे की एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपणाला आता 50 इंची TV खरेदी करायचा आहे आणि हा 50 इंची TV खरेदी करण्यासाठी जवळपास 50,000 रुपये खर्च येणार आहे. त्याची इच्छा आहे, आपण 50 इंची TV आपल्या घरामध्ये बसवला पाहिजे, ही त्याची इच्छा आहे आणि ती प्रबळ इच्छा आहे. परंतु त्या व्यक्तीजवळ तेवढे पैसे नाही आहेत. याचा अर्थ काय? तिथं मागणी पूर्ण होईल का? सांगा बरं, होईल का? निश्चितच होणार नाही. कारण इच्छा असून चालणार नाही, तर त्या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी खरेदी शक्ती, क्रयशक्ती असणं गरजेचं आहे. आणि क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती असेल तर ती वापरण्याची मानसिक तयारीसुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता थोडक्यात सर्व इच्छा ह्या मागणी होत नाहीत, परंतु मागणी ही परिणामकारक इच्छा असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इच्छा सर्व असतात. आता मला वाटतं माझ्या मालकीचं विमान असावं, हेलिकॉप्टर असावं, हेलिकॉप्टरमध्ये बसून मीही या उंच आकाशात फिरावं, आणि असंच तुमच्या सर्वांच्या पण अशा अनेक इच्छा आकांक्षा असतात. मग ह्या ज्या काही सर्व इच्छा आहेत, मला वाटतं दुबईला बंगला असावा, तुम्हाला पण वाटत असेल ना? आणि हे सजीवाचं लक्षण आहे आणि त्यातलं त्यात मानवाचं लक्षण आहे. त्याच्या इच्छांना, आकांक्षांना भरपूर मोठे पंख असतात. तो त्याच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा येतात त्या इच्छा स्वप्नवत पाहत असतो आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये होत असतं. आणि ह्या सर्व काही इच्छा ज्या आहेत, सर्व इच्छा मागणी होऊ शकत नाहीत. जसं की मला वाटलं हेलिकॉप्टर घ्यावं, ही माझी इच्छा आहे, परंतु ही इच्छा माझी मागणी म्हणून पूर्ण होऊ शकत नाही, कारण हेलिकॉप्टर खरेदी करण्याइतपत माझी क्रयशक्ती नाही आहे. परंतु मागणी ही परिणामकारक इच्छा आहे. परंतु मागणी जी असते परिणामकारक इच्छा, कारण त्या मागणीमध्ये काय होत असतं, इच्छेला खरेदी शक्तीचं किंवा क्रयशक्तीचं पाठबळ आणि ती वापरण्याची मानसिक तयारी झालेली असते. म्हणजेच मागणीबरोबर इच्छा असणे प्लस खरेदी करण्याची तयारी असणे प्लस खरेदी क्षमता असणे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला या काही संकल्पनाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल की आता एखाद्या व्यक्तीला गरीब व्यक्ती आहे, त्याला कार हवी आहे, म्हणजे ती काय झाली, इच्छा झाली. बरोबर आहे ना? एखादा गरीब व्यक्ती आहे, तो बिचारा शेतीमध्ये मोलमजुरीचं काम करतो आणि त्या व्यक्तीलाही वाटतं की आपल्या मालकीची एखादी छोटीशी का असेना परंतु कार असावी. आणि साहजिकच आहे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सजीवांमध्ये काही ना काही इच्छा आकांक्षा असतात. तसं त्या गरिबानं ती इच्छा बाळगणं हे काही गैर नाही आहे. मग आता त्या गरीब व्यक्तीला कार हवी आहे, ही काय झाली, ही इच्छा झाली. आणि तेच एखाद्या श्रीमंत व्यक्तीनं कार खरेदी केली किंवा विकत घेतली, म्हणजे काय झालं, मागणी झाली. ही काय झाली, मागणी झाली. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण मागणी संदर्भात काही व्याख्या पाहणार आहोत. तर मागणीच्या व्याख्या पाहत असताना बेनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे, विशिष्ट हा शब्द आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या विशिष्ट सोबतच काय आहे, वेळ, किंमत आणि विशिष्ट वस्तू, हे तीन गोष्टींची सांगड आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, विशिष्ट तर आहेच, हे विशिष्ट लक्षात ठेवायचं आहे, परंतु वेळ, किंमत आणि वस्तू, म्हणजेच काय, विशिष्ट वेळेला
विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. जसं की आता मी दुकानात गेलो आणि दुकानात गेल्यानंतर ही झाली आताची माझी विशिष्ट वेळ आणि मी 5 रुपयाला पेन खरेदी केला म्हणजे 5 रुपये ही झाली विशिष्ट किंमत आणि विशिष्ट वस्तू म्हणजेच काय पेन. आलं लक्षात? म्हणजेच काय विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तू खरेदी करणे. मग आता त्या ठिकाणी मी एक पेन खरेदी केला म्हणजेच ती माझी एका पेनची मागणी झाली. पण त्या ठिकाणी जर मी 50 पेन खरेदी केले असते तर काय झाली ती 50 पेनची मागणी झाली असते. म्हणजेच काय एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या. मग ती एकही असू शकते, 50ही असू शकते, 1000ही असू शकते, लक्षही असू शकते. ती उपभोक्त्यावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याला आपण काय म्हणत असतो मागणी म्हणत असतो. मग बेनहॅम यांच्या व्याख्येमध्ये आपण काय लक्षात घेणं गरजेचं आहे विशिष्ट वेळ विशिष्ट किंमत आणि विशिष्ट वस्तू. आणि या तिघांचा जेव्हा आपण संयोग साधतो आणि त्यातून जी काही आपण खरेदी केलेली नगसंख्या असते त्याला आपण मागणी असे म्हणतो. आता बेनहॅम यांच्या व्याख्येवरून आपणाला मागणीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. आता मागणीची काय वैशिष्ट्ये आहेत तर नंबर 1 मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. नंबर 2 मागणीचा विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. आता या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष काय आहे तर मागणी ही व्यक्तिपरत्वे बदलत असते. जसं की तुम्ही विद्यार्थी मी शिक्षक आहे. तुमच्या माझ्यामध्ये तुम्हाला मला पेनची गरज आहे, मला आता खडूची गरज आहे, तुम्हाला पेन वही पुस्तक याची गरज आहे, बरोबर आहे ना. मग तशीच एखाद्या शेतकऱ्याला पेन वही याची गरज भासेल का? कारण शेतकऱ्याला शेती करण्यासाठी नांगर पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, बैल पाहिजेत, कृषी अवजारं पाहिजेत. कारण तिथं त्याला उत्पादनाची प्रक्रिया करायची आहे आणि तुम्ही विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी वही पेन बरोबर आहे ना या वस्तूंची गरज भासणार आहे. म्हणजेच पेनमध्ये एका विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला जेवढी उपयोगिता आहे तेवढी उपयोगिता शेतकऱ्याला नाही आहे. आणि शेतकऱ्याला जेवढी नांगरामध्ये किंवा कृषी अवजारांमध्ये उपयोगिता आहे ती कृषी अवजारांमध्ये किंवा नांगरामध्ये असणारी उपयोगिता शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला क्वचितच असणार नाही. म्हणून मागणी ही जी संकल्पना आहे ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्षचा अर्थ काय त्यानुसार बदलणे. मग आता शेतकरी आहे, शेतकऱ्यानुसार मागणी बदलते, बरोबर आहे ना. विद्यार्थ्यानुसार मागणी बदलते. आता आपल्याकडं स्त्री पुरुष आहेत, दोघांचा पेहराव वेगळा आहे, बरोबर आहे ना. आता आपण जर विचार केला तर आपल्या घरामध्येच आपले आई वडील आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या वस्तूचा उपभोग घेत असतो. हा काय घेत असतो कारण व्यक्तिपरत्वे त्यामध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. म्हणून मागणी ही कशी संकल्पना आहे सापेक्ष संकल्पना आहे. दुसरी गोष्ट काय तर मागणीला विशिष्ट वेळेचा व विशिष्ट किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. कारण आपण बेनहॅमची व्याख्या पाहत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट वस्तूच्या जेवढ्या नगसंख्या आपण खरेदी करतो त्याला काय म्हणत असतो मागणी म्हणतो. मग आता समजा आपण वर्षभरात खरेदी केलेल्या वस्तूचा विचार करता येणार नाही तर आपण एका विशिष्ट वेळेला इथे तो विचार करणार आहोत आणि विशिष्ट किमतीला विचार करणार आहोत. कधी आपण बाजारामध्ये जर गेलो भाजीपाला घेण्यासाठी तर एखाद्या वेळेस टोमॅटो आपल्याला 5 रुपये किलोनं पण मिळतात आणि एखाद्या वेळेस टोमॅटो आपल्याला 80 रुपये किलोनं पण मिळत असतात,
मग त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. मग जेव्हा टोमॅटो 5 रुपये 10 रुपये किलो असतात तेव्हा आपण 1 किलो टोमॅटो खरेदी करतो आणि तोच टोमॅटोचा भाव 80 रुपये किलो झाला तर आपण पाव किलो टोमॅटो खरेदी करतो. याचा अर्थ काय आहे की वेळ आणि किंमत या दोन्हीचा मागणीच्या बाबत आपणाला संदर्भ आवश्यक असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण मागणी पत्रक पाहणार आहोत. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्या सारणीला मागणी पत्रक असे संबोधले जाते. म्हणजेच काय, वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी केलेली नगसंख्या. म्हणजे वस्तूची किंमत 1 रुपया आहे तेव्हा आपण 10 नग खरेदी केले आणि 5 रुपये किंमत असताना 2 नग खरेदी केले. यांच्यामधला जो काही कार्यात्मक संबंध आहे तो दर्शविणारी जी सारणी किंवा कोष्टक किंवा तक्ता असतो त्याला आपण म्हणत असतो मागणी पत्रक. आता मागणी पत्रक हे 2 प्रकारचं असतं. एक वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरं बाजार मागणी पत्रक. आता वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय, तर जेव्हा बाजारातील एक उपभोक्ता मागणी करतो आणि त्या मागणीचा कार्यात्मक संबंध दर्शविणारं पत्रक तयार केलं जातं किंवा तक्ता तयार केला जातो, कोष्टक तयार केलं जातं, त्याला वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. आणि जेव्हा बाजारातील सर्व ग्राहकांच्या माध्यमातून जेव्हा मागणी पत्रक तयार केलं जातं तेव्हा त्याला आपण म्हणतो बाजार मागणी पत्रक किंवा बाजार मागणी तक्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथमतः वैयक्तिक मागणी पत्रकाचा अभ्यास करणार आहोत. तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होय. तर वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये काय येतं, तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होय. आता आपण विचार करूया, दर आठवड्याला आठवडी बाजार भरत असतो आणि या दर आठवड्याच्या आठवडी बाजारामध्ये आपण काही वस्तू खरेदी करत असतो. त्यापैकी एका वस्तूचं आठवड्याला बाजार भरतो, म्हणजेच एका महिन्यामध्ये 4 किंवा 5 आठवडी बाजार येत असतात. मग या 4 किंवा 5 आठवडी बाजाराचा आपण एक जर सारणी पत्रक किंवा कोष्टक तयार करायचं जर म्हटलं तर पहिला बाजार, दुसरा बाजार, तिसरा बाजार, चौथा बाजार आणि या बाजारामध्ये आपण काही वस्तू खरेदी केली. त्यापैकी एका वस्तूला आपण या ठिकाणी गृहीत धरलं आणि त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी केलेली नगसंख्या ही जर आपण त्या ठिकाणी घेतली आणि त्यावरून आपल्याला सारणीपत्रक तयार करता येतं. मग हे जे काही सारणीपत्रक आहे याला आपण म्हणतो विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होय. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते त्यास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. खाली दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे याचे आपल्याला स्पष्टीकरण देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला एका आठवडी बाजाराचं एका महिन्यातलं उदाहरण सांगितलं, मग पहिला आठवडी बाजार, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असं 5 आठवडी बाजार घेतले तर पहिल्या आठवडी बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला केलेली मागणी, दुसऱ्या आठवडी बाजारात त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला केलेली मागणी, अशा पद्धतीनं एक विशिष्ट काळात आणि निरनिराळ्या किंवा बदलत्या किंमत पातळीला केलेली मागणी या संबंधीचं ते कोष्टक असतं आणि त्यालाच आपण म्हणतो वैयक्तिक मागणी पत्रक. आणि त्यासाठी आपणाला एक उदाहरण इथं अभ्यासायचं आहे. तक्ता क्रमांक 3.1 जो वैयक्तिक मागणी पत्रक दर्शवितो. तर हा जो तक्ता क्रमांक 3.1 वैयक्तिक मागणी पत्रक दर्शवितो त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की क्ष वस्तूची किंमत आहे, त्या क्ष वस्तूची किंमत 10 रुपये असताना क्ष वस्तूची मागणी जी आहे 1 किलोची आहे. क्ष वस्तूची किंमत 8 रुपये असताना मागणी 2 किलोची आहे.
या वस्तूची किंमत 6 रुपये झाली, या वस्तूची किंमत 6 रुपये झाली तेव्हा मागणी 3 किलोची आहे. आणि जेव्हा 4 रुपये किंमत झाली तेव्हा मागणी 4 किलोची आहे. आणि 2 रुपये इतकी वस्तूची किंमत झाली तेव्हा मागणी किती किलोची आहे? 5 किलोची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कोष्टकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, तुम्हालाही आला असेल ना, की काय किंमत जास्त आहे, मागणी कमी आहे. म्हणजे 10 रुपये किंमत असताना आपण किती नगाची मागणी केली? 1 किलोची. आणि किंमत 2 रुपये झाली, किती किलोची मागणी केलेली आहे? 5 किलोची. म्हणजेच काय, किंमत जास्त, मागणी कमी. आणि किंमत कमी, मागणी बोला ना जास्त. तर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता या संबंधीच्या आधारे आपल्याला मागणीचा नियम वगैरे पुढे अभ्यासायचा आहे, तेव्हा निश्चितच या संबंधीचा आपण आणखी थोडासा जास्तीचा अभ्यास करणार आहोत. आता वरील तक्त्यामध्ये उपभोक्त्याची वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शवलेली आहे. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. यावरून आपल्याला काय दिसून येतं बरं? किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. आता व्यस्त स्वरूपाचा संबंध म्हणजे काय? किंमत जास्त, मागणी कमी. आणि किंमत कमी, मागणी जास्त, यालाच म्हणतो आपण व्यस्त स्वरूपाचा संबंध. हे आपल्याला वरील कोष्टकातून दिसून आलेलं आहे. आता आपण वैयक्तिक मागणी वक्र पाहणार आहोत. आता हा वैयक्तिक मागणी वक्र म्हणजेच काय? तर आपण जे वैयक्तिक मागणी पत्रक पाहिलेलं आहे त्याच्या आधारे आपल्याला आकृती काढायची आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये. लक्षात आलं? वक्र ही एक रेषा असते, जी रेषा त्या ठिकाणी असणाऱ्या 2 घटकांची तुलना त्या रेषेच्या माध्यमातून आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलेली असते. तर वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी तक्त्याचे आलेखीय सादरीकरण असतं. आता तक्ता क्रमांक 3.1च्या आधारे वैयक्तिक मागणी वक्र खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे डावीकडच्या बाजूला वैयक्तिक मागणी वक्राचा हे जे निळं शेडिंग केलेलं आहे फिक्कट निळ्या रंगाचं, त्यामध्ये वैयक्तिक मागणी वक्र दर्शविलेला आहे. या ठिकाणी अक्ष हा एक अक्ष आहे जो आडवा, म्हणजेच या ठिकाणी अक्ष हा आडवा आहे, तर अक्ष हा उभा आहे जो की अक्षाला लंबरूप आहे. मग आपण या ठिकाणी अक्षावर वस्तूची मागणी मोजलेली आहे, तर अक्षावर वस्तूची किंमत मोजलेली आहे. आता या ठिकाणी कोष्टकातील आकडेवारीच्या आधारे आपण या आलेखाचं अभ्यास करणार आहोत. तर जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये होती तेव्हा मागणी किती नगाची होती? 1 किलोची. किती किलोची? 1 किलोची. मग आपण काय केलं? किंमत 10, मागणी 1, आणि त्या ठिकाणी आपण एक बिंदू घेतला. जेव्हा वस्तूची किंमत 8 रुपये झाली तेव्हा मागणी 2 किलोची. मग त्या आधारे आपण दुसरा बिंदू घेतला. त्यानंतर वस्तूची किंमत 6 रुपये झाली तेव्हा मागणी 3 किलोची. तो तिसरा बिंदू घेतला. वस्तूची किंमत 4 रुपये असताना मागणी 4 किलोची आणि 2 रुपये किंमत असताना मागणी 5 किलोची. तर आपणाला ही 1 किलो मागणी, ही 2 किलो मागणी, ही 3 किलो मागणी, 4 किलो मागणी आणि 5 किलो मागणी, हे जे बिंदू आहेत हे बिंदू आपण परस्परांना काय केलेले आहेत? जोडलेले आहेत किंवा सांधलेले आहेत.
मग आता हे बिंदू जेव्हा आपण परस्परांना जोडतो तेव्हा आपणाला म हा मागणी वक्र मिळतो. म हा कोणता वक्र मिळतो आपणाला? मागणी वक्र मिळतो, जो की डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने येणारा आहे. मी कधी याला वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना सांगतो, मागणी वक्र यालाच मी मम्मी वक्र म्हणतो. आता मम्मी वक्र म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी आपली मम्मी ही आपल्या पप्पांना म्हणते, ही वस्तू आणा, ती वस्तू आणा, म्हणजे ती मागणी करत असते. म्हणून मागणी वक्र यालाच मी मम्मी वक्र म्हणतो. मम्मी, मम्मा वक्र असं म्हणून मी संबोधत असतो. तर आपल्याला या ठिकाणी हा मम्मी किंवा मागणी वक्र आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे. तर आकृती 3.1 मध्ये क्ष अक्षावर क्षवस्तूची मागणी, तर या अक्षावर किंमत दर्शवलेली दिसून येते. किंमत आणि मागणी यामधला व्यस्त संबंध दर्शवणारा म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे. आता या ठिकाणी एक भाजी विक्रेता आणि एक महिला ग्राहक यांचं चित्र दाखवलेलं आहे, जो की टोमॅटो विकायला आलेला आहे. आणि यावरून आपणाला अंदाज आला असेल की बाजारामध्ये जी प्रक्रिया चालते त्याचा आपणाला या ठिकाणी निश्चितच अंदाज आलेला असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजेच बाजार मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजेच बाजार मागणी होय. मग आता विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शविले जाते त्याला बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. हे पत्रक सर्व ग्राहकांनी विविध किमतींना केलेल्या मागणीच्या रकण्याची आडवी बेरीज करून प्राप्त होते. मागणी व किंमत यांच्यामधील संबंध व्यस्त आहे असेही यावरून आपल्याला दिसून येते. बाजार मागणी पत्रक हे आपल्याला खालील तक्त्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. तक्ता क्रमांक 3.2 जो बाजार मागणी पत्रकात संबंधीचा आहे. या बाजार मागणी पत्रकातील तक्ता क्रमांक 3.2 मध्ये आपणाला दिसून येते, या ठिकाणी बाजारामध्ये असंख्य ग्राहक असतात, परंतु आपणाला तेवढ्या हजारो लाखो ग्राहकांची या ठिकाणी नोंद घेता येऊ शकत नाही, किंवा ती जर घेत बसलो तर आपला बराचसा वेळ निघून जाईल. यासाठी आपण उदाहरण म्हणून 3 ग्राहक बाजारामध्ये आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आणि काही गोष्टीला जसं की आपल्याला शीतावरून भाताची परीक्षा येते त्या पद्धतीनं आपल्याला अर्थशास्त्रातील अनेक सिद्धांत अभ्यासण्यासाठी असे गृहीत तत्व धरून आपल्याला काही सिद्धांताचा अभ्यास करावा लागतो. तर क्षवस्तूची किंमत ही पहिल्या स्तंभामध्ये, त्यानंतर क्षवस्तूची मागणी किलोमध्ये, ग्राहक अ, ग्राहक ब आणि ग्राहक क, आणि या तिघांची बेरीज मागणीची ती म्हणजेच बाजार मागणी, ती आपल्याला अभ्यासायची. मग जेव्हा 10 रुपये किंमत असताना अ ग्राहक 5 किलो नगाची मागणी करतो, ब ग्राहक 10 किलोची, तर क ग्राहक 15 किलोची, आणि एकूण मागणी जी होते 30 किलोची. जेव्हा किंमत 8 रुपये होते तेव्हा ग्राहक अ 10 किलोची करतो, ग्राहक ब 15 किलोची करतो आणि ग्राहक क 20 किलोची करतो. एकूण मागणी जी आहे ती 45 किलोची होती. 6 रुपये किंमत असताना ग्राहक अ 15 किलोची मागणी करतो, ग्राहक ब 20 किलोची मागणी करतो, तर ग्राहक क 25 किलोची मागणी करतो आणि एकूण मागणी 60 किलोची होते. जेव्हा क्षवस्तूची किंमत 4 रुपये होते तेव्हा अ ग्राहकाकडून 20 किलोची मागणी होते, तर ब ग्राहकाकडनं 25 किलोची मागणी होते आणि ग्राहक क हा 30 किलोची मागणी करतो. आणि या तिघांची बेरीज केली तर एकूण मागणी आपल्याला 75 किलोची दिसून येते. जेव्हा वस्तूची किंमत कमी होऊन 2 रुपये होते तेव्हा अ ग्राहकाकडनं 25 किलोची मागणी होते,
तर ग्राहक ब हा 30 किलोची मागणी करतो आणि ग्राहक क हा 35 किलोची मागणी करतो आणि या तिघांच्या मागणीची एकत्रित बेरीज जर विचार केली तर ती आपल्याला 90 किलो दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्राहक अ, ग्राहक ब आणि ग्राहक क या तिघांच्याही मागणीची बेरीज या बाजार मागणीमध्ये आपल्याला दिसून येते. जसं की 5 अधिक 10 बरोबर किती झाले 15. 15 आणि 15 किती झाले 30. हे 5, हे 10 आणि हे 15. 5 अधिक 10 अधिक 15 बरोबर किती झाले 30 झाले. 10 अधिक 15 अधिक 20 बरोबर झाले 45. 15 अधिक 20 अधिक 25 ते झाले 60. 20 अधिक 25 अधिक 30 हे झाले 75. 25 अधिक 30 अधिक 35 हे झालं 90. तर आपल्याला या ठिकाणी बाजार मागणी म्हणजे वेगवेगळ्या पातळीला बाजारातील ग्राहकांनी केलेली मागणी हे आपल्याला या बाजार मागणी तक्त्यावरून दिसून येते. आता वरील तक्त्यामध्ये वेगवेगळ्या अ, ब, क या उपभोक्त्यांची क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शविलेली आहे. यावरून आपल्याला असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मागणी आणि किंमत यांच्यामध्ये व्यस्त संबंध असल्याचा दिसून येतो. आता आपण बाजार मागणी वक्र पाहणार आहोत. आलेखीयदृष्ट्या बाजार मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी वक्र तक्त्याची आडवी बेरीज होय. तक्ता क्रमांक 3.2च्या आधारे बाजार मागणी वक्र हा खालील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की बाजार मागणी वक्र आणि वैयक्तिक मागणी वक्र हे दिसताना एकसारखेच आपल्याला दिसून येतील, कारण दोन्ही वक्राच्या मध्ये आपल्याला हे दिसून येणार आहे की किंमत आणि मागणी यांच्यामधला संबंध कसा आहे, व्यस्त आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा वक्र तयार करत असताना आपल्याला अक्ष य अक्ष हे तर आपण घेतच आहोत. क्ष अक्षावर आपण मागणी किलोग्रॅममध्ये घेत आहोत, य अक्षावर किंमत घेत आहोत. तर या ठिकाणी वैयक्तिक मागणीचं व्यापक रूप बाजार मागणीमध्ये आपल्याला दिसून येत असतं. मग आता आपण पाहू की जेव्हा 10 रुपये मागणी 10 रुपये किंमत होती तेव्हा 30 किलोची मागणी होती. 8 रुपये किंमत असताना 45 किलोची मागणी आहे. 6 रुपये किंमत असताना 60 किलोची मागणी आहे. 4 रुपये किंमत असताना 75 किलोची बाजार मागणी आहे आणि 2 रुपये किंमत असताना 90 किलोची बाजार मागणी आहे. मग आता हे जे बिंदू आहेत ते बिंदू काय केलेले आहेत, या ठिकाणी आकृतीमध्ये जोडल्याचे आपल्याला दिसून येते. मग आता हे बिंदू परस्परांना जोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला म हा मागणी वक्र मिळत असतो आणि हा हा मागणी वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने येत असल्याचं दिसून येतो आणि हा मागणी वक्र किंमत आणि मागणी यांच्यामधला व्यस्त संबंध आपल्याला दर्शवत असतो. तर आकृती 3.3 मध्ये एका महिन्यातील क्ष वस्तूच्या विविध किमतींना असलेल्या मागणीच्या आधारे क्ष वस्तूसाठीचा मागणी वक्र काढलेला आहे. यावरून असे दिसून येते की मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक स्वरूपाचा आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मागची आकृती आणि मागचं चित्र आणि आताचं चित्र याच्यामध्ये आपल्याला निश्चितच फरक दिसून येतो. मागच्या चित्रामध्ये एकच विक्रेता आणि एकच ग्राहक किंवा उपभोक्ता होता आणि आता हे जे चित्र आहे आपल्यासमोर हे बाजार मागणीचं चित्र दर्शविलं जातं. विक्रेता हा निश्चित एक दर्शविलेला आहे, परंतु ग्राहकांची संख्या ही निश्चितच एकापेक्षा जास्त आहे. यावरून आपल्याला बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी यांच्यामध्ये असणारा आपल्याला फरक दिसून येतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या घरात अनेक वस्तू मागवत असतो आणि हा आपल्या अभ्यासाचाही विषय आहे आणि आपल्याला मागणी पत्रक तयार करण्याचा अनुभव यावा
यासाठी म्हणून आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही वस्तू आपण मागवत असतो त्यासंबंधीचा आपण मासिक तक्ता जर केला, मग जसं की भाज्या, फळे, औषधे, किराणा आणि त्याची किंमत आणि किती वस्तू आणली यासंबंधीचं जर कोष्टक आपण तयार केलं, तर ते आपणाला अभ्यासासाठी आणि ह्या मागणीपत्रक समजण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. तर अपेक्षा आपण अशी करतो की आमचे सर्व विद्यार्थी हे या पद्धतीचं कोष्टक आपल्या घरी तयार करतील. हाच खऱ्या अर्थानं तुमच्यासाठीचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.